नाना काय सांगणार आज सभा सर्वसाधारण मीटिंग मध्ये आणि विरोधकांनी पण आरोपांचे आरोप केले. बरेच अधिकारी पण गैरहजर होते. आपण त्यांना वडतर्फे करणार, निलंबित करणार नाही. विरोधकांनी आरोप केले नाही. विरोधकाचं म्हणणं असं होतं की आपले काही कर्मचारी मीटिंगमध्ये नाही आहे, त्यांना बोलवा. परंतु आपल्याला माहिती आहे देशभर SIRचं काम चालू आहे आणि बऱ्याच कर्मचाऱ्याच्या ड्युट्या SIRला लावलेल्या आहेत. सुरुवातीला मी तिथं नव्हतो, मग मी गेल्यानंतर कळालं की त्यांनी त्या मुद्द्यावरती हात घालून त्या अधिकारी आणाच वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून ते बाहेर आले. परंतु मी आल्यानंतर त्यांना समजावलं आणि मग परत आम्ही सभा कंटिन्यू केली. आणि विरोधक म्हणून आम्ही आत्तापर्यंत त्यांना कधीच संबोधलं नाही. ते स्वतः जर तसं समजून घेत असेल तर ही त्यांची मर्जी आहे. परंतु आजी सभापती म्हणून 20च्या 20 मेंबर ते माझ्या सभागृहाचे सदस्य आहे. आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही या ठिकाणी गेली 4-5 महिने काम करतोय. त्याच्यात आता काही लोक थोडंसं आपलं नाव व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपण थोडीशी काहीतरी बोललो म्हणजे आपलं कुठंतरी नाव येईल, पेपरला येईल, मीडियात येईल, आपला व्हिडिओ तयार होईल, अशा पद्धतीने काही जणांनी त्याच्यातल्या केलं. सगळेच तसे त्याच्यातले पण नव्हते आणि त्या माध्यमातून ते झालं. विरोधकांनी जे दालनाच्या समोर आंदोलन केलं, तिथं बसलीत हे आंदोलन केलं, तुम्ही त्या आंदोलनात जाऊन त्यांना समर्थन दिलं का? त्याची नाही, समजावलं त्यांना. समजवलं. मी उपसभापती आणि आमचे काही सन्माननीय सदस्य गेले की तुम्हाला परिस्थिती माहिती असतानाही विनाकारण आपण त्या मुद्द्याला वेठीस धरण्यात मजा नाही आहे. आणि आज मिटिंगचे मुद्दे खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने विरोधकांनी हाताळायला पाहिजे नव्हते तो वेगळा विषय, आणि ते दुसऱ्याच विषयावर बोलत होते. विरोधकही कोण नव्हते, 1-2 जण त्यातले बोलत होते आणि बाकी सगळ्यांना माहिती आहे की आम्ही या सभागृहाचं कामकाज कसं चालवतो आणि ते अत्यंत उत्तम रीतीने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आम्ही गेली 4 महिने या ठिकाणी घेतो. आज काय काय निर्णय घेण्यात आले बैठकीत? आज MREGची जी VV रामजी योजना आहे त्या संदर्भात मी सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना आणि सन्माननीय सदस्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की ही जी योजना आली ही कशासाठी आली की या देशामध्ये आजही 60% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. केंद्राने आणि राज्याने ही योजना काढण्याचा मानस काय होता की प्रत्येकाला रोजगार मिळावा, प्रत्येकाचं काम व्हावं, जे गोरगरीब शेतकरी त्याच्या गाईला कोठा मिळावा, त्याच्या म्हैस बकरीला गोठा मिळावा आणि त्या माध्यमातून त्यांचं 2 पैशाचं उत्पन्न व्हावं, तो काम करणारा न राहता तो उद्योजक बनावा. या हेतूने या 318 योजना VV रामजीमध्ये केंद्राने आणि राज्याने या ठिकाणी आणल्या आणि त्या योजनाचा लाभ आम्हाला 100% शेतकऱ्याला मिळून द्यायचा आहे. आणि त्यासाठीच आमची सर्व सदस्यांची तळमळ या ठिकाणी चालू आहे. आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना, कारण MREGचं काम म्हटलं की अधिकारी काम करायला धसवत नाही, त्या ठिकाणी वेळोवेळी तक्रारी होतात, मग शेतकऱ्याची बिलं पेंडिंग होतात, अधिकाऱ्यांवरती कारवाई होतात. तर त्यांना समजून सांगितलं की आम्ही पूर्णपणे ताकदीने सर्व सभागृहातले सदस्य तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुम्ही डेअरिंगने काम करा, कायद्याच्या चौकटीत राहून काम करा, तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही. आम्ही कितीही जरी तक्रारी राजकीय दृष्ट्या शेतकऱ्यांनी एकमेकाच्या केल्या त्याचं समाधान सुद्धा आम्ही या ठिकाणी करू, असं आश्वासन मी या ठिकाणी अधिकाऱ्याला हिंमत दिली आणि त्या पद्धतीने आम्ही आता जोमाने कामाला लागलेलो आहोत. आर्थिक योजनासाठी तुम्ही हात घातलेला आहे. जिल्हाधिकारी आणि सीओला तुम्ही बैठकीमध्ये बोलवणार आहे आणि तुम्ही गाव पण ठरवलेलं आहे, तुमचं स्वतःचं गाव खडेगावला. ती मीटिंग कधी होणार आहे, काय तुम्ही मुद्दे मांडणार त्या मीटिंगमध्ये? आमचा मानसच आहे की शेतकऱ्याला प्रमाणे वर्कर ऑर्डर घ्यायला वैयक्तिक लाभाची पंचायत समितीला येऊच द्यायचं नाही. पंचायत समिती आपल्या दारी या सगळ्या योजना त्यांचे फक्त पेपर मागून घ्यायची, ते बी ऑनलाईन सिस्टम लावतोय त्याच्यातनं, आणि पेपर आले की त्यांना वर्क ऑर्डर डायरेक्ट तयार करायची आणि ज्याच्या त्याच्या गावामध्ये वर्क ऑर्डर कशी पोहोचेल अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो. त्याच धर्तीवर एक डेमो म्हणून मी माझ्या गावातलं एक गाव निवडलं. त्यातल्या त्यात सुरुवातीला मी माझं खोडेगाव निवडलं. त्याचं कारण असं आहे की मला त्या ठिकाणी काही कमी जादा झालं तर ती सगळी व्यवस्था करता येईल, कारण मी तिथे कलेक्टरला आणण्याची विचारात आहे, मी त्या ठिकाणी शिव मॅडमला आणण्याची विचारात आहे, आमदार खासदार असतील,
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती असतील, आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांना मी आज आमंत्रित केलेलं आहे. फक्त त्याची तारीख फायनल व्हायची. ती तारीख मी आमच्या नेत्यांची तारीख घेऊन आणि संबंधित IAS IPS अधिकाऱ्यांच्या तारखी घेऊन ती मिटिंग लावायच्या विचारात आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आम्हाला एक आमच्या जिल्ह्यात डेमो दाखवता आला पाहिजे की आम्ही ह्या पद्धतीने पंचायत समितीला या अशा सगळ्या स्कीम कशा अडॅप्ट केल्या, शेतकऱ्यांना कमीत कमी चक्रा मारण्यात कशा येतात, त्यांना परेशानी होऊ नये आणि त्यांची वर्क ऑर्डर, त्यांची त्यांचं बिल त्यांच्या घरपोच कसं जाईल अशा पद्धतीचा आमचा या ठिकाणी मानस आहे आणि त्या कामाला आम्ही लागलो. आपलं नाव? मी कल्याण पाटील गायकवाड, सभापती पंचायत समिती.